पहिलवान इकडे बघा ना, वरती वरती, ए यार वरती बघ. या पहिलवानाचा सुद्धा युट्यूबचा चॅनल आहे. नाम क्या है? बीडी गुफरान ब्लॉग, एमडी रसल. गुफरान एमडी रसल. एमडी रसल नहीं यार, बीडी. राम राम मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? मजेत असायलाच हवं. तर आता तुम्ही बोलाल की अरे कॅप घातली की काय, ऊन आले की काय, तर असं नाही आहे. जस्ट म्हटलं आज थोडी कॅप घालून व्हिडिओ करू. आणि इकडे पाटे अंडे आहेत बघा, अंडी ठेवलेत. तर म्हणजे याच्याकडे तुम्हाला सांगायचं होतं की लोकांना प्रश्न असतात की अरे दादा मी दुबईला आलो, मी दुबईला 2 वर्ष केली, तर मला रिटर्न जर जायचं असेल तर काय सीन आहे? म्हणजे कंपनी पैसे देईल का मी एवढे पैसे एकटा लावू का तिकटीला? तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला याच्यावढीत मिळतील. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. लेट्स सी. तर मंडळी एक गुड न्यूज आहे. गुड न्यूज अशी आहे की लवकरच आपण सुद्धा आयफोन घेणार आहोत, लवकरच कमिंग सून. आणि त्याचा मी एकदम प्रोफेशनल चांगला मोठा व्हिडिओ करेन. तर त्याच्या अगोदर तुम्हाला अजून एक गुड न्यूज, गुफरान ब्लॉग्स म्हणून तुम्हाला माहिती असेल, मी याच्या आधी तुम्हाला आपल्या चॅनलला डिस्क्रिप्शनमध्ये लिंकसुद्धा दिली होती. तर गुफरान ब्लॉग्स ह्यांनी आयफोन घेतलेला आहे. गुफरान बाईने आयफोन घेतला आहे, आयफोन 13 प्रो. तर आपण गुफरान बाईला विचारू की आयफोन नाही का, आता लोकांना वाटतं रे आयफोन बद्दल खूप कुतूहल असतं. आता मला सुद्धा वाटतं की आयफोन घ्यावा आणि लवकरच आपण सुद्धा घेऊ. तर गुफरान बाईने आयफोन घेतला, तर त्यांच्यासोबत थोडे गप्पा मारू की नाही का त्यांनी कशा प्रकारे म्हणजे आयफोन का घेतला, नक्की अचानक प्लॅन का झाला. कारण त्यांनी ऑलरेडी एवढी वर्ष काम केले दुबईमध्ये, आता सडनली आयफोन घेण्याचं का मन झालं, तर आपण त्यांना विचारू थोडं. गुफरान भाई क्या हुआ, हमने सुना आईफोन लिया आपने? हाँ यार रवि भाई, ये लिया है. हमने भी सोचा कि यार ले लें. 7 साल बाद हिम्मत हुई है आईफोन की लेने की. देखो 13 प्रो. 13 प्रो लिया है, पर अच्छा सेट है. ये जो है ना रवि भाई, ये जो चोचले है ना, ये जब आदमी के पास फ्री पैसा हो ना, फ्री, तब लेना चाहिए. ऐसा नहीं कि आपके पास जिम्मेदारी है, आप कर्जा लेके मतलब एक्स्ट्रा पैसा आपके पास है, पैसा होना चाहिए तो बंदा ये ले. अभी मैंने 7 साल में लिया है. हालांकि मैं पहले साल में भी ले सकता था, दूसरे साल में भी ले सकता था, लेकिन जिम्मेदारी थी ना, तो घर चलाना, क्या करना, सिस्टम पूरा वो हमारे ऊपर ही है, कोई और नहीं करता. आईफोन 12 प्रो भी आ गया. भाई ने भी 12 प्रो, आईफोन 12 प्रो. इधर भाई. अरे अच्छा भाई शर्मा रहा है आईफोन दिखाने के लिए. ओ भाई ने ना मुझसे कम नीचे वाला लिया है ना, 12 प्रो मैक्स लिया है ना, इसलिए शर्मा रहा है. 12 प्रो मैक्स इधर आएगा इसलिए बस. तर म्हणजे आयफोनचा विषय झाला. आयफोन आता विषय निघाला म्हटलं तुम्हाला दाखवा. तर आयफोनचा विषय आता बाजूला ठेवा. तेव्हा मुद्द्यावरती, मुद्दा असा होता की तुम्ही जर दुबईमधून इंडियामध्ये तुम्हाला यायचं आहे, तर तुम्हाला तिकीटचे पैसे कंपनी देते का? तर त्याआधी आपण इंडियातल्या कंपनीची चर्चा करू. इंडियामधून चला आपल्याला घरी गावाला जायचं आहे, 350, 400, 500 रुपये तिकीट कंपनी देते का आपल्याला? चला आडतोड करतात, आपल्याला सुट्टी न्यायला जाणे भेटते, तर पैशाचा तर विषयच येत नाही. तर त्याच्या अपोजिट तुम्ही जर बाहेरच्या देशामध्ये येत आहे ना, जसं की दुबईमध्ये, तर इथं तसं नसतं. इथे एकदम प्रॉपर पद्धतीनं तुमचं कॉन्ट्रॅक्ट बनतं. त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये तुम्हाला टोटल एक्सप्लेन केलं जातं की फॉर एक्झाम्पल आता जसं माझं रवी, हे तुझं 2 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट आहे. तुझ्या 2 वर्षामध्ये तुला 2 महिन्याची सुट्टी मिळेल. तुझ्या 2 वर्षाच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये तुला 2 महिन्याची सुट्टी पेड मिळेल, जे कंपनी तुम्हाला पेड करणार सुट्टी केली तरी. ओके. आणि त्याच्यानंतर तुम्हाला कंपनी तुम्हाला फ्लाईटची तिकीट देईल, फ्लाईटचे पैसे देईल तुम्हाला. आता काही कंपनी काय करते, फ्लाईटचे पैसे देते, आणि काही कंपनी काय करते की फ्लाईटचे तिकीट ही कंपनी काढून देते. जर मग ती 1 वे असेल किंवा 2 वे, ते डिपेंड करते की कारण काही कंपनी 2 वे देते, दोन्ही साईडचे देते, काही कंपनी 1 वे देते. तर मंडळी आता सगळ्यात महत्त्वाचा विषय काय असतो की तिकीटचे पैसे नक्की कसे मिळतात किंवा त्याचा म्हणजे काय प्रोसिजर असते. तर विषय काय असतो, तुम्हाला कंपनीमध्ये समजा 2 वर्ष पूर्ण झाले आणि तुम्ही ॲन्युअल लीवसाठी अप्लाय केला आहे, ॲन्युअल लीवसाठी अप्लाय केला आहे, तुमची सुट्टी अप्रूव्ह झाले, सगळं काय ठीक झाले, सुट्टी तुम्हाला मिळाले. मग त्यानंतर तुम्ही काय करू शकता, तुम्ही स्वतः, तर समजा तुम्हाला 2 वर्ष कंप्लीट झालेत
तर तुम्ही ॲन्युअल लीव तुमचे अप्रूव्ह झाले ना तर तुम्ही तिकीट तुम्ही स्वतः काढू शकता आणि तिकीट तुम्ही सबमिट करू शकता HR कडे. मग ती HR ते तिकीट बघेल की फॉर एक्झाम्पल तुमची तिकीट 1,000ची आहे 1,500ची आहे, मग ती किती पण कॉस्ट असू द्या ती तुम्हाला कंपनी पे करणार असं असते. आता होतं काय, काही कंपनी काय करते लमसम अमाऊंट देते की 1,500 रुपये देते तुम्हाला, सॉरी 1,500 दिरम, जसं की आमच्या कंपनीचं आहे. आता आमची कंपनी 1,500 दिरम पे करते. मग ते 1,500 मध्ये तुम्ही 1 वे करा 2 करा ते तुमचा तो विषय. मग आता मी काय केलं होतं, मला तिने 1,500 पे केले होते. माझी आपल्या इंडियाची तिकीट किती होती, इंडियाची तिकीट त्यावेळेस मला 400 दिरम पडली होती. मग माझे 400 आणि ती येण्याचे 500 म्हणजे मी खर्च करून माझ्याकडे 500 दिरम प्रॉफिट झाला होता. तो का झाला, का तर मी तिकीट कमी पैशामध्ये घेतली. आता होतं काय, जे युगांडा वगैरे आहेत ना जे त्या साईडचे त्यांची तिकीट आहेत ना तिकीट जास्त असते. त्यांची तिकीट 2,000 रुपये 1 वेची असते, म्हणजे एका साईडची 2,000 दिरम तिकीट असते. आता आमच्या कंपनीमध्ये असं नाही, आमच्या कंपनीमध्ये तुम्ही कोणत्या पण देशातली असला तरी आमची कंपनी एकच अमाऊंट लमसम अमाऊंट पे करते 1,500 दिरम. परंतु बाकी कंपनीमध्ये असं नाही. बाकी कंपनीमध्ये तुम्ही तिकीट तुमची बिल सबमिट करा, कंपनी तेवढी अमाऊंट पे करणार. मग ती 1,500 2 का 1,000 असं ना कंपनी देते, हे डिपेंड करतं कंपनीवरती. तर मंडळी पाहू शकता ही भेळ आहे. आपल्याकडे आपण याला भेळ बोलतो आणि बांगलादेशात याला मुळी बोलतात. काय मुडी मुडी. आणि हा एक बंगाली आहे, तो हा मुडी रात्री जेवणार आपण जसे जेवतो तसा मुडी खातो. तुम्हाला दाखवतो त्याचा चेहरा. तर मंडळी इथे बघा मिस्टर रसल पैलवान मुडी खात आहेत. मुडी पैलवान इकडे बघा ना, वरती वरती. ए यार वरती बघ. या पैलवानाचा सुद्धा युट्यूबचा चॅनल आहे. नाम क्या है, बीडी गुफरान MD रसल नहीं यार, बीडी करके बांग्लादेश के दो चैनल है. बीडी स्टार सॉरी मंडई यांचा आहे बीडी स्टार आणि यांचा आहे गुफरान ब्लॉग्स. हे सगळे ते युट्यूबर आहेत, युट्यूबर. आणि युट्यूबच्या पैशातलाच कदाचित ह्या दोघांनी आयफोन घेतलाय. यूट्यूब के पैसे से लिया है ना, यूट्यूब का पैसा है ना पूरा. इसके बोलने के लिए इसके $1,000 आए थे, मेरे $700. सही यार, अच्छा है तुम लोग का. भगवान करे मुझे भी जल्दी आ जाए जैसे हम आए. हाँ फिर मैं भी आईफोन लूंगा. लो मुड़ी खाओ. नहीं यार मैं अभी खाना खाऊंगा. हम क्या खा रहे थे, मुड़ी खाना है. हम लाइट खाना खाते हैं ना, ये हेवी हो जाएगा. इसमें रखा मंडळी मी समजू शकतो आज तुम्ही थोडं, मला वाटते कदाचित तुम्हाला वाटेल की हा व्हिडिओ काय लांबवतोय, मुद्दा काय होता, हा कुठे गेला. तर नाही, मला वाटलं की आज थोडं तुम्हाला गप्पा सुद्धा झाले पाहिजे. प्रत्येक वेळेस सिरियस असं येऊन नाही का, हे करा ते करा, दुबईमध्ये आले हे करू नका ते करू नका, असं नाही ना. दुबईची तुम्हाला लाईफस्टाईल पाहिजे. आणि तेच मला वाटलं तुम्हाला दाखवावं. तुम्हाला कळलं असेल की माझा मेन मुद्दा काय होता, की तुम्हाला तिकीटचे पैसे कंपनी देते. आता मला सुद्धा भेटले होते, मला 1,500 दिरम भेटले होते. 1,500 दिरम म्हणजे आपल्या इंडियामध्ये त्याचे झाले 32,000 रुपये. 32,000 रुपये तिकीटचे भेटले आणि त्यातले मी 20,000च खर्च झाले असतील माझ्याकडून आणि बाकी सगळे आपल्या खिशात. तर असा विषय असतो, पैसे मिळतात, त्यामुळे टेन्शन नका घेऊ. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं करून ठेवा, कारण नवीन व्हिडिओ बघायचा असेल तर ते गरजेचं आहे. तर म्हणजे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू अशाच्या कंटेंटवर. टाटा बाय, सी यू.